बोलणे उपदेश करुणी सायास शिकवी सदा, असं आपल्या माऊलींचं वर्णन केलेलं आहे. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये सुद्धा कितीतरी बोध भरलेला असतो. मग तो जाणून घेऊन आपण आपल्या आचरणात आणला पाहिजे. एकदा आम्ही आई ज्यावेळेला येहूरला आलेल्या होत्या, त्यावेळेला आईंना दर्शनासाठी मी आणि माझी आई आम्ही दोघी येहूरला गेलो. त्यावेळेला परमपूज्य आईनी माझ्या आईला शहापूरून येताना त्यांच्यासाठी पोहे आणायला सांगितले होते. म्हणजे घरी आणलेले जे पोहे असतात त्याची जरा चव वेगळी असते. आणि आई शहापूरला ज्या वेळेला आल्या होत्या त्यावेळेला त्यांच्या ठिकाणी ज्या तिथे राहत होत्या तिथे सगळं आम्ही आपल्या घरातल्याप्रमाणे सामान भरून ठेवलेलं होतं. अगदी चहा साखरेपासून इतर काही तांदूळ गहू सगळं. तर त्यामध्ये पोहेसुद्धा ठेवले होते. तर ते पोहे आईला खूप आवडले. त्यांनी माझ्या आईला विचारलं की काकू हे पोहे कुठून आणलेत? आईने सांगितलं आम्ही घरी असा भात भिजत घालून त्याचे कांडून आणतो. त्यामुळे आई निरोप पाठवला होता. तर ते पोहे आम्ही घेऊन आईंकडे येऊरला गेलो आणि आईंचं दर्शन घेऊन आईंच्या समोर बसलो. त्यावेळेस आई आसनावरून बसल्या. आणखीन पण तिथे 2 भगिनी एक बंधू होते, त्यांचं आता नाव मला आठवत नाही. त्यावेळेला आईने नेहमीप्रमाणे तिथे काही बोलायचं नाही, फक्त आई जो डबा नेला होता तो आईंच्या समोर ठेवला. आई म्हणायला फक्त बरं. आणि पुष्पाताईंना सांगितलं त्यांनी की हा डबा आतमध्ये घेऊन जा आणि त्यात प्रसाद घालून घेऊन ये. त्याप्रमाणे त्यांनी आणून दिला. त्यावेळेला आईने लगेच त्या पोह्यांच्या दृष्टिकोनात जे पोहे नेले होते त्याबद्दलचाच लगेच बोध आम्हाला केला. आणि आपल्या दुसऱ्या एकादशीमध्ये जे भजन आहे सुदाम जिको देखत श्याम हसे, याबद्दल त्यावेळेला आईने 10 मिनटं आमच्याशी निरूपण त्यांनी आम्हाला सांगितलं. तर त्यामध्ये त्या असं म्हणाल्या की सुदाम म्हणजे कोण आहे? तर ते त्याचं एक प्रातिनिधिक म्हणजे स्वरूप म्हणजे आपणच सुदाम आहोत. आणि तो जो परमेश्वर आहे तो आताची आपली जी अवस्था पाहून त्याला कसं स्मितहास्य तो करतोय. त्यामुळे सुदाम जिको देखत श्याम हसे. तर आपण त्यातलं पहिली अशी ओळ आहे की हम तुम मित्र हे बालपणों के अब तुम दूर बसे. म्हणजे काय होतं, आपण परमेश्वराचाच अंश आहोत. परमेश्वरानेच आपल्याला या ठिकाणी पाठवलेलं आहे. पण मध्यंतरीच्या आपल्या संसाराच्या आणि या सगळ्या गडबडीमध्ये आपण त्याच्यापासून दूर गेलो, आपण त्याला विसरलो. आणि म्हणून आपल्या अशी पुढे अवस्था झाली की फाटी रे धोती टोटी पगडिया चालत पाव घसे. म्हणजे आपल्या संसाराची लखतर अशा प्रकारे आपल्याला दुःख भोगायला लागलं. आणि त्याच्यापुढे भावीजीने कशू भेट पठाई पोवे 3 पसे असं म्हटलेलं आहे. त्यावेळेला आईने श्रीकृष्ण वृत्तामधल्या सुदामाने नेलेल्या पोह्याचा उल्लेख केला. आणि आई म्हणाल्या त्यावेळेला सुदामाला कडे अगदी मुठभर पोहे होते. मग ते एवढ्या कृष्णाकडे कसे एवढं न्यायचं? म्हणून त्यांनी काय केलं, त्या पुरचुंडीभोवती आणखीन 10 कापडं बांधली, म्हणजे ती मोठी पुरचुंडी मोठी दिसावी म्हणून. आणि त्याप्रमाणे त्यांनी कृष्णाला दिल्यानंतर कृष्णाने पहिला जी गाठ सोडली त्यात आणखीन एक पुरचुंडी, दुसरी गाठ सोडली. असं असं करता करता 10 मडकी निघाली. आणि 11व्या मडक्यामध्ये ते पोहे होते. त्यावेळी आई म्हणाल्या तसं आपलं आहे, आपली जी 10 इंद्रिय आहेत त्यांचा जो व्याप आहे ते जेव्हा आपण बाजूला करू त्यावेळेला 11वं जे मन आपलं आहे आणि त्या ठिकाणी ते पोहे आहेत. म्हणजे काया वाचा मन शरीर जे आहे ते सद्गुरूला आपल्या प्रभूला अर्पण केलं तर ते खरे पोहे त्या ठिकाणी 3 मुठी पोहे असा त्यांनी त्याचा उल्लेख केला. आणि शेवटचं असं आहे की सूरदास प्रभू तुम्हारे मिलन से कंचन मोल बसे. सूरदासांचा अभंग असल्यामुळे त्या सूरदासांना जेव्हा श्रीकृष्णाचं दर्शन झालं, श्रीकृष्णाची भेट झाली, तर त्याच्यापुढे कंचन म्हणजे सुवर्ण, तर सोन्याची काय किंमत आहे? देवाची भेट झाल्यानंतर त्याच्यापुढे हे सगळं वैभव आहे, सोनं हे मातीमोल आहे.
आणि अशा प्रकारचं हे म्हणून सुदामाजिक देखो देखत श्याम हसे, अशा प्रकारे आईने त्यावेळेला ह्या अभंगाचा, या भजनाचा आम्हाला अर्थ समजावून सांगितला. आणि त्यावेळेला बरीच आता वर्ष झाली, पण तो आईने केलेला बोध माझ्या त्यामुळे लक्षात राहिला. आणि काही सखोल त्यावेळेला आपल्याला ज्ञान देत असत. त्यांच्या सहज बोलण्यातनं आपल्याला कितीतरी गोष्टी कळत असत. त्यामुळे असा हा बोध आहे. अशा अनेक आईंच्या आपल्याला आठवणी आहेत, त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेणारच आहोत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. बरं झालं ना.